जय शिवराय शेतकरी भावांनो, सध्या राज्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकाचा प्रचार जोरात सुरू आहे आणि त्यामध्येच नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना आस लागलेली. कारण पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आला, त्यानंतर नमो शेतकरी सन्मान योजनेचा सुद्धा 8वा हप्ता शेतकऱ्यांना मिळणं गरजेचं होतं. आणि तसं पाहिलं तर निवडणुकीच्या अगोदर राज्य शासनानं केंद्र सरकारचे 6,000, राज्य सरकारचे 6,000 आणि त्यामध्ये आम्ही वाढून 3,000 देऊ, म्हणजे असे मिळून 15,000 रुपये हे वार्षिक शेतकऱ्याला मिळतील अशी घोषणा केली होती. आणि त्याच घोषणेमध्ये पुन्हा एक लाडक्या बहिणींसाठी घोषणा केली होती की लाडक्या बहिणींना जे आता 1,500 रुपये मिळतात तर त्यामध्ये वाढ करून 2,100 रुपये देऊ अशी सुद्धा त्याच वेळेस घोषणा केली होती. आता आणखीही शेतकऱ्यांना तो 8वा नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळालेला नाही. मग त्याची नेमकी तारीख काय आहे हे सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्या. पण आता सध्या जिल्हा परिषद निवडणुकाचा प्रचार जोरात सुरू आहे. आता काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आले होते आणि त्याने तिथे सुद्धा सांगितलं की आम्ही लवकरच लाडक्या बहिणींना 2,100 रुपये महिन्याला देऊ. आता महत्वाचा मुद्दा एक लक्षात घ्या बरं का, काही लोकांना काही गोष्टी पटत नाहीत. सुरुवातीला मला सांगा सगळ्याला 1,500 रुपये दिले का नाही, आणि त्याच्यानंतर कटछाट 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 करीत आता किती कटछाट झाली बरं. तुमच्या घरच्याला 1,500 रुपये मिळतेत का नाही ते नक्कीच कमेंट करा. पण अशा बऱ्याचशा महिला ह्या कारण लावून लाडक्या बहिणीची यामधून कटछाट करण्यात आली आहे. जे 1,500 रुपये द्यायचे तेच लवकर देणं होईना आणि पुन्हा काल ते म्हणाले की आम्ही 2,100 रुपये देऊ. शेतकऱ्याला सांगितलं होतं आम्ही तुम्हाला 9,000 रुपये वार्षिक देऊ राज्य शासनाकडून, तेच 6,000 देते, त्याच्यातले 2,000 8व्या हप्त्याचे अजूनही दिले नाही. त्याची कोणत्याही प्रकारची तारीख आणखी निश्चितही झालेली नाही. आता सोशल मीडियामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळे जण तारखा सांगतात, ह्या निवडणुकीच्या अगोदर येईल, त्या निवडणुकीच्या अगोदर येईल, फेब्रुवारीच्या पहिल्या हप्त्यात येईल. पण शेतकरी मित्रांनो, आणखीही कोणत्याही प्रकारची तशी तारीख नाही. आता जे निवडणुकीचं मतदान 5 तारखेला होणार होतं ते आता अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं आणि त्यामध्ये या ज्या काही प्रचार यंत्रणा आहेत राज्य सरकारच्या ह्या पक्षाच्या यायचे 2 दिवस वाया गेले दुखवट्यामुळं. आता तुम्ही तर दुखवटा पाहिला आणि ते वाया गेल्यामुळे मग 2 दिवसाचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. 5 तारखेचं 7 तारखेवर मतदान घातलं, 9 तारखेला निकाल लागणार आहे. मात्र तरी सुद्धा पीएम किसान योजनेच्या हप्त्याची आणखी काही घोषणा नाही 22व्या, त्यानंतर नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची आणखी तशी काही घोषणा नाही. त्यामुळे ज्यावेळेस अधिकृत माहिती येईल नक्कीच आपण या चॅनलच्या माध्यमातून खरी आणि सत्य माहिती देण्याचा प्रयत्न करतोच. पण ज्यावेळेस अपडेट नवीन माहिती येईल त्यावेळेस आपण नक्कीच जी वेळ आहे जी तारीख आहे ती नक्कीच देण्याचा प्रयत्न करू. मात्र जे काही काल घोषणा उपमुख्यमंत्र्यांनी केलेली आहे तर मला वाटतं की ज्या लाडक्या बहिणींची कटछाट झालेली आहे त्यात लाडक्या बहिणीला लवकरात लवकर ते जे 1,500 रुपये आतापर्यंत जे काही भेटले नाहीत ते लवकर द्यावे. 2100चं नंतर पाहता येईल, तुमच्या मनात आलं तर द्या, तसं काय आम्ही नाही म्हणणार नाहीत. मात्र ही महत्वाची अशी एक माहिती होती. आता तुम्हाला हे पीएम किसान योजनेची असो, नमो शेतकरी योजना असो किंवा लाडकी बहिणी योजना असो, हे सर्व हप्ते मिळतात का नाही हे नक्कीच कमेंट करा, म्हणजे माझ्याही लक्षात येईल की खरंच कितीक लोकांना मिळतात का नाही मिळत. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. धन्यवाद.